नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 3 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 विषय भाषा व गणित सोडवणार आहोत. यासाठी आपल्याला 75 प्रश्न 150 गुण, 2 मार्काला 1 प्रश्न. पहा, यामध्ये प्रश्नपत्रिकेतील विभाग 1 मध्ये 1 ते 25 प्रश्न मराठीचे आणि विभाग 2 मध्ये 26 ते 75 प्रश्न गणिताचे असतात. पहा, उत्तरपत्रिकेतील प्रश्न क्रमांकासमोर उत्तराचा योग्य पर्याय छायांकित करताना काळ्या निळ्या रंगाच्या बॉल पेनचाच वापर करावा. उत्तरपत्रिका तपासणी संगणकीय असल्याने उत्तरपत्रिकेस घडी घालू नये, स्टेपल करू नये व खाडाखोड करू नये. एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाही. अशा प्रकारे हे एकच वर्तुळ व्यवस्थित रंगवायचं आहे, बाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा मध्ये पण रिकामं राहू द्यायचं नाही. असं पूर्ण गोल रंगवायचा, हे असं चालणार नाही. ही योग्य पद्धत आहे. पहा, पहिला विभाग आहे विभाग 1 मराठी. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. पहा, उत्तर आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे लक्षपूर्वक. त्यानंतर त्याची प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत. एकदा काय झाले, पृथ्वीवरील माणसावर इंद्रदेव रागवले. माणसांचे काहीतरी चुकले आणि इंद्रदेव भयंकर संतापले. इंद्रदेवाचा राग ओढवल्यावर पृथ्वीवर विचित्र गोष्टी घडू लागल्या. आकाशीचा पाऊस पडायचा थांबला. पृथ्वी सूर्याच्या प्रखर उन्हात भाजून निघू लागली. राने वने होरपळून जाऊ लागली. नदी नाले आटू लागले. विहिरी कोरड्या पडू लागल्या. पशु पक्षी तर पाण्याविना चाऱ्याविना तडफडून प्राण सोडू लागले. माणसे तहानेने व्याकुळ होऊन इकडे तिकडे हिंडू लागली. काय करावे हे कोणाला समजेना. देवाच्या प्रार्थना करून झाल्या, प्रभूच्या विनवण्या करून झाल्या, कशाला म्हणून काही फळ येईना. म्हणून पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी इंद्रदेवाची कृपा हवी. प्रश्न 1. होरपळून कोण जाऊ लागले? राणे वने होरपळून जाऊ लागली. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 2. पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी कोणाची कृपा हवी? इंद्रदेव. पहा, प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहा, आई कसे ग पाण्याने आले भरून हे अंगण, काय ग रडते आकाश काल सकाळपासून, दिला दिसभर त्याला त्याच्या आईने का मार, तुझ्यासारखाच का ग तिला राग येतो फार, तिचे केवढे ग मोठे डोळे लकाकत होते, खाऊसाठी आकाश काल ओरडत होते, किती रडते बिचारे आले अंगण हे भरून, आई सांग आईला ग त्याच्या, नको आकाशाला मारू. पहा, प्रश्न आहे 3. अंगण कशाने भरून आले? अंगण कशाने भरून आले? अंगण पाण्याने भरून आले. कोण रडत आहे? आकाश रडत आहे. प्रश्न 5. पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता? तो शिक्षक, ती शिक्षक येत नाही. ती लेखिका, तो लेखिका येत नाही. तो इंजिनियर, ती इंजिनियर हे दोन्ही पण येतं. तो संपादक, ती संपादक असं येणार नाही. मग तो इंजिनियर, ती इंजिनियर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 6. नेहाला मराठीत 90 गुण मिळाले. या वाक्यातील विशेषण कोणते? नेहाला मराठीत 90 गुण मिळाले. विशेषण विचारले. 90 विशेषण आहे. 90 गुण मिळाले, पण किती? 90. विशेषण. पर्याय क्रमांक 1. 7वा प्रश्न आहे. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? डोके अनेक वचन, मडके अनेक वचन, खेडे अनेक वचन. डोके
माझे डोके एकच, ते मडके एकच, ते खेडे एकच, ते वाडे अनेक येतील, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. हे वाटत असले तरी हे एकवचनीच आहेत. आपण ते खेडेच म्हणतो. एक खेडे असेल तर, अनेक असेल तर. ते मडके, ते पण आपण एकच मडक्याला उद्देशून म्हणत असतो. ते डोके त्याला पण एकालाच आपण डोके म्हणत असतो. पर्याय क्रमांक 8, खालील वाक्यात चुकीची विरामचिन्ह घातलेली वाक्य कोणते? सुधीर म्हणाला, मी गावी जाणार नाही. हे बरोबर आहे. मला गुलाबाचे फूल आवडते. इथं पूर्णविराम पाहिजे होता, इथं प्रश्नचिन्ह झालंय, म्हणजे हे चुकीचं आहे. विवेक, समीर, जतीन शाळेत गेले. इथं पण पूर्णविराम पाहिजे होता, इथं उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे ब आणि क हे चुकीचे आहेत. बापरे, केवढा हा अजगर. इथं पूर्णविराम पाहिजे होता, इथं फक्त उद्गारांचे चिन्ह, म्हणजे ब आणि क हे चुकीचे विरामचिन्ह घातलेले हे आहेत. ब आणि क. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 9वा प्रश्न. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आणि शुद्ध आहे बहीण पहिली. दुसरी वेलांटी ही बरोबर आहे. पाणी न हा पानाचा पाहिजे होता, नळाचा आहे. गुणी पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे? नकार देणे, टीका करणे, खंत वाटणे, वाईट वाटणे हे बरोबर आहे. दाद मागणे, न्याय मागणे बरोबर आहे. चीज होणे, सार्थक होणे हे पण बरोबर आहे. नकार देणे, टीका करणे हे वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1. 11. नव्याचे 9 दिवस. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खाली दिलेला संवाद वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. शिकवताना एकदम थांबवून देशमुख सरांनी विचारले, बालपणीचे एखादे स्वप्न साकार झाल्यास काय रे वाटेल तुम्हाला? दुसरे काय वाटणार? आनंद. मुले उद्गारली. नेहमीच असं होतं असं नाही बर का. माझीच गंमत सांगतो तुम्हाला. कोणती सर? बालपणी जेव्हा आई माझे केस विंचरायची ना, तेव्हा जीव नकोसा व्हायचा. हिचक्याने वाटायचे नको ते केस. असे म्हणत देशमुख सरांनी डोक्यावर हात फिरवला तेव्हा वर्गात एकच हशा पिकला. पहा पुढं 12वा प्रश्न. वर्गात हशा केव्हा पिकला? शिक्षक शिकवताना एकदम थांबल्यावर. 2. शिक्षकांनी डोक्यावरून हात फिरवल्यावर. 3. शिक्षक वर्गात आल्यावर. शिक्षकांनी बालपणीचे स्वप्न सांगितल्यावर. शिक्षकांनी डोक्यावरून हात फिरवल्यावर एकच हशा पिकला. पुढे आहे वरील संवाद कोठे घडला? वर्गात. शाळेच्या मैदानात. वरील संवाद कोठे घडला? मुलांच्या घरी, देशमुख सरांच्या घरी, वर्गात, शाळेच्या मैदानात. वर्गात. पहा प्रश्न 14 ते 16 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. 14. आश्विन महिन्यात टिंबटिंब हा सण येतो. दसरा. 15वा प्रश्न. या सणाला टिंबटिंब असेही म्हणतात. विजयादशमी. 16वा प्रश्न. दसऱ्याच्या दिवशी टिंबटिंब पानांची पूजा करतात. आपट्याच्या. 17वा प्रश्न. जननी या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. जननी म्हणजे माता. 18वा प्रश्न. विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विश्वास, अविश्वास. 19वा प्रश्न. शब्दकोटे पूर्ण करण्यासाठी रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते एक अक्षर वापरल्यास
चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. त वापरला तर सडत, भडत, कडत, चरत होणार नाही. क वापरला तर सडक, भडक, कडक, चरक अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पर्याय क्रमांक 2 क वापरावा लागेल. 30वा प्रश्न, खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द कोणता? मारपीट जोड शब्द आहे. माय, माऊली दोन शब्द एकत्र आलेत म्हणून जोड शब्द आहेत. मारझोड जोड शब्द आहे, परंतु मनोहर दोन शब्द एकत्र आलेले नाही, एकच शब्द आहे म्हणून हा शब्द जोड शब्द नाही. 21वा प्रश्न, हरिणासारखे डोळे असणारी या शब्दसमूहाबद्दलचा एक शब्द पर्यायातून शोधा. हरणासारखी डोळे असणारी मृगनयना. 22वा प्रश्न, खालील प्रश्नात चुकीची जोडी ओळखा. कोंबडीचे खुराडे, घुबडाची ढोली, कोळ्याचे घरटे, मुंग्यांचे पोळे. याच्यामध्ये कोळ्याचे घरटे आणि मुंग्याचे पोळे ही चुकीची जोडी आहे. ते आहे पर्याय क्रमांक 4 फक्त क आणि ड. 23वा प्रश्न आहे, वर या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी कोणती? वर म्हणजे प्रति, पती आणि वर म्हणजे कृपा. पर्याय क्रमांक 4. 24वा प्रश्न, वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? पहा, वर्णमालेनुसार क, कंदील, क हा पहिला येईल. नंतर क झाल्यावर क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, ड. दुसरा शब्द द, ध, न, प. तिसरा पचा शब्द पंती. पर्याय क्रमांक 1. तिसरा शब्द विचारलाय, पचा शब्द तिसरा येईल, पंती. 25वा प्रश्न, तुमच्या बालभारतीच्या पुस्तकामधील सुगी या कवितेचे कवी कोण? बालभारतीच्या पुस्तकातील सुगी या कवितेचे कवी आहेत शैला लोहिया. पर्याय क्रमांक 2. विभाग 2 गणित. 26वा प्रश्न, 2 ते 15 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? 2 ते 15 पर्यंत 1, नंतर 3, नंतर 5, 7, 9, 11 आणि 13. 1, 2, 3, 4, 5. 1 येणार नाही, 1 ही मूळ संख्या नाही. 1, 2, 3, 4, 5 आणि 9 ही मूळ संख्या येणार नाही. 1 येईल. 1, 3, 5, 7, 11 आणि 13. 1, 3, 5, 7, 11 आणि 13. 1, 2, 3, 4, 5, 6 मूळ संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 27वा प्रश्न, घड्याळातील तास काटा 2 व 3 च्या मधोमध आहे व मिनिट काटा 6 वर आहे, तर घड्याळात किती वाजले आहे? पहा, हे घड्याळ आहे, इथं 12, नंतर 1, 2 आणि हे 3. तास काटा हा जाडा यांच्या मधोमध आहे, 2 आणि 3 च्या मधोमध आहे आणि मिनिट काटा 6 वर आहे, म्हणजे 30 मिनिटं झालेत. म्हणजे 2 वाजून 2च्या आणि 3च्या मध्ये 2 वाजून 6 वर आहे, म्हणजे 30 मिनिटं झालेत, म्हणजे 2:30 वाजले. 2 वाजून 30 मिनिटं म्हणजे 2:30 वाजलेले आहेत. पुढे आहे 28वा प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना ज्याचा छेद लहान आणि अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. याचा छेद लहान आहे आणि रंगवलेले भाग अंश हे जास्त आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. पर्याय क्रमांक 29, 11 अंश छेद 17 या अपूर्णांकाचे वाचन कसे करणार? 11 अंश छेद 17. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 30वा आहे,
2 अधिक 40 अधिक 300 या विस्तारित मांडणीने तयार होणाऱ्या संख्येत तीच संख्या मिळवली असता किती उत्तर येईल? पहा, या संख्येमधून 300 अधिक 40 आणि 2, 0 अधिक 0 अधिक 2 2, 0 अधिक 4 4, 3 अशी 3, 342. 342 मध्ये 342च मिळवले तर 4 8 आणि हे 6 684 उत्तर येईल. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 1000 बरोबर किती दशक? 1000 बरोबर किती दशक? 1000 बरोबर 10 शतक आणि 100 दशक. पुढे आहे 32वा प्रश्न. सोबतच्या आकृतीच्या शिरोबिंदूंची संख्या आयताच्या शिरोबिंदूपेक्षा कितीने कमी आहे? त्रिकोणाला 3च शिरोबिंदू असतात, आयताला 4 असतात. म्हणजे आयताचे शिरोबिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपेक्षा 1 ने जास्त आहे. पुढे आहे 33वा प्रश्न. सोबतच्या उदाहरणात समान चिन्हासाठी समान अंक असून दोन अंकी 3 संख्यांची बेरीज दिली आहे, तर स्टार व या गोल आणि चौकट याची अनुक्रमिक किंमत किती? पहा, इथं आपल्या इथं संख्या दिल्यात, आपण त्या टाकून पाहणार आहोत. पहा, इथे स्टारच्या जागेवर 7 78 78 78 8 8 24 7 2 7 21 22 23 हे येणार नाही. नंतर 52 52 52 6 आणि 5 15 तर 4 यायला पाहिजे. पुढे आहेत 5 8 5 8 58 5 8 58 अतिरिक्त 24 2 5 15 16 आणि 17 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे 5 आणि 8 पर्याय क्रमांक 3 म्हणजे ते आहे फक्त क योग्य. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 34वा आहे. 5 नोव्हेंबर 2010 या वर्षी शुक्रवारी दिवाळी हा सण असेल तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? पहा, 5 तारखेला शुक्रवार आहे, तो वार येतो. 5 तारखेला शुक्रवार आला तर 5 आणि 7, 5 नंतर 6 7 8 9 10 11 12 तारखेला 5 12 आणि 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 या तारखेला परत शुक्रवार येणार आहे. मग पहिलं आपण रविवार दिलाय. 5 तारखेला शुक्रवार, 6 तारखेला शनिवार आणि 7 तारखेला रविवार येईल. रविवार किती येतील? 7 तारखेला रविवार, 7 नंतर परत 14 तारखेला रविवार आणि 21 तारखेला रविवार आणि 28 तारखेला रविवार. म्हणजे 4च येतील रविवार पण. मग सोमवार 8 तारखेला सोमवार, 8 तारखेला सोमवार, परत 9 10 11 12 13 14 15 तारखेला सोमवार, 16 17 18 19 20 21 22 तारखेला सोमवार आणि 23 24 25 26 27 28 29 तारखेला सोमवार. हे पण आज सोमवार पण 4च येतात. आता मंगळवार, इथे मंगळवार 9 तारखेला मंगळवार, त्याच्या अगोदर परत 7 दिवस आधी म्हणजे 2 तारखेला पण मंगळवार येईल. 9 तारखेला मंगळवार, मग 9 तारखेला मंगळवार, 10 11 12 13 14 15 16 तारखेला मंगळवार, 17 18 19 20 21 22 23 तारखेला मंगळवार, 24 25 26 27 28 29 30 आणि 30 तारखेला मंगळवार. मग 2 9 16 23 आणि 30 या 5 तारखेला मंगळवार आहे. मग कोणता वार 5 वेळेस येईल? तर मंगळवार. पुढे आहे 250 मीटर हा 1 किलोमीटरचा कितवा हिस्सा आहे? 1 किलोमीटर बरोबर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग 225 250 असे 4 घ्यावा लागतील. 250 250 आणि 250
50 म्हणजे 1000 मीटर होईल. मग पाव भाग हा 4 मधला एक भाग म्हणजे 4 भाग अंश 1. 4 मधला 1 हे 4 एकूण भाग त्याच्यामधला हा 1 म्हणजे 1 अंश छेद 4 हा एवढा हिस्सा आहे. पुढे आहे 36वा प्रश्न. पोस्टातील अल्प बचत खात्यात शेखरने ₹250 भरले. त्यापैकी 10 रुपयांच्या 6 नोटा आहेत व इतर सर्व 5 रुपयांच्या नोटा आहेत. तर 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती? पहा, ₹250 भरले. ₹250 म्हणजे किती? ₹250 म्हणजे 175 रुपये. त्यापैकी 10 रुपयांच्या 6 नोटा. 10 रुपये 6 नोटा म्हणजे 60 रुपये. याच्यामधले 60 रुपये वजा झाले. 75 मधून 6 गेले. 5 7मधून 6 गेले. 115 रुपये शिल्लक राहिले. मग 115 रुपये हे 5 रुपयांच्या नोटा आहेत. मग 115 भागिले 5. 5 दुने 10. राहिला 1 वरून घेतला हे 5 झाले 15. 5 3 15 झालं उत्तर 23. 23 नोटा 5 रुपयाच्या लागतील. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 121 भागिले क बरोबर 11. तर क बरोबर किती? मग इथे 121 भागिले क बरोबर 11. मग आपण 21 हे क इकडे टाकला आणि हे 11 इकडे घेतले तर 121 भागिले 11. 11ने 121 ला भागावं लागेल. 11 एके 11 एक राहिला. 11 एके 11. 11 उत्तर येईल. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे आहे प्रश्न 38वा. 53 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 53 या अंकामध्ये पहा, हा 5 ची स्थानिक किंमत आहे 500 आणि याची आहे 50. दशक घरात आहे म्हणून 5 दशक म्हणजे 50 आणि 5 शतक म्हणजे 500. 500 शतक आणि 500 दशक. 500 शतक म्हणजे 5 शतक म्हणजे 500 आणि 5 दशक म्हणजे 50. मग 500 मधून 5 गेले, राहिले 450. इथे शून्यावर शून्य गेला, इथे झाले 10. 4 10 मधून 5 गेले 5 4 450. तर 450 पर्याय क्रमांक 3. पुढे 39वा प्रश्न आहे. खालीलपैकी वजाबाकीची किती उदाहरणे बरोबर आहे? पहा, 720 वजा 20 बरोबर 700 बरोबर हे 825 मधून 325 गेले तर 500 राहिले, हे बरोबर आहे. 550 मधून 250 गेले तर 350 राहतात, हे चुकीचं आहे. 900 मधून 450 गेले, 550 राहिले, हे चुकीचं आहे. 603 मधून 303 गेले, हे उत्तर पण चुकीचं आहे. म्हणजे 1 आणि 2च बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न 40वा. एक पदावली दिली आहे, याच्यामध्ये 300 गुणिले 4 अधिक 0 गुणिले 100 अधिक 20 अधिक 9. पहा, 0 आधी आपण गोलातलं सोडून घेऊ. इथे 0 देऊन गेलो. 4 त्रिक 12 120 अधिक 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0च येतं. अधिक 20 अधिक 9 29. मग हे 0 120. 9 2 आणि 2 4 139. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 41वा प्रश्न. 7 दशक अधिक 5 शतक अधिक 3 एकक बरोबर किती? पहा, इथे 7 दशक 5 शतक म्हणजे 500 अधिक 30 एकक म्हणजे सुट्टे 30.
0 अधिक 0 0 7 आणि 3 10 हाताला 1 5 आणि 1 6 600 उत्तर येतं. पर्याय क्रमांक 3. पुढं 42वा प्रश्न आहे. 8 मीटर कापडाची किंमत 152 रुपये आहे तर 10 मीटर कापडाची किंमत किती? 8 मीटर कापडाची किंमत 152 रुपये आहे तर 10 मीटर कापडाची किंमत किती? मग 152 ला 8 ने भागलं तर 1 मीटर कापडाची आपल्याला किंमत मिळणार आहे. 8 एके 8 8 8 एके 8 8 8 एके 8 8 आणि 5 13 7 राहिले. वरून घेतला हा 2 आणि 8 9 72. उत्तर आलं 19. 19 मीटर 1 मीटर कापडाची 1 मीटर कापडाची किंमत 19 रुपये. मग 10 मीटर याची किती? 19 गुणिले 10 शून्य मांडून घेतला आणि 19 एके 19 190 रुपये. पर्याय क्रमांक 2. 43वा प्रश्न आहे. शेजारील आकृतीत किती लघुकोन आहेत? लघुकोन म्हणजे काटकोनापेक्षा लहान. यापेक्षा आतमधला जो कोन असतो एकदम लहान त्याला लघुकोन म्हणतात. 90 अंशापेक्षा लहान कोणाला? मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 9 कोन हे लघुकोन आहेत. पुढे आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 44. 18 अंश छेद 23 वजा 5 अंश छेद 23 बरोबर किती? मग 18 छेद समान आहे. 18 मधून 5 वजा केले राहिले 13 छेद तोच राहील 23 13 अंश छेद 23. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 45वा प्रश्न आहे. 908 804 708 109 407 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या चौथ्या क्रमावर कोणती येईल? चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात लहान प्रथम, मग 1 2 नंतर 3 4. 804 ही 4 क्रमांकाला येईल. ती आहे पर्याय क्रमांक 1 वर. 46वा प्रश्न. 745 745 ही संख्या अंकात अशी लिहितात. पुढे आहे 47वा प्रश्न. 4 शतक 2 एकक 4 शतक 2 एकक म्हणजे 400 4 शतक 2 एकक म्हणजे 402 आणि 9 दशक 90 आणि 5 म्हणजे 95. तर चौकटीत योग्य चिन्ह वापरा. ही संख्या मोठी आहे. आपण मोठ्या संख्येकडे मगरीचं उघडलेलं तोंड करत असतो. ते हे येईल. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा आहे 48वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? हे पहा, लहानात लहान संख्या हे लहान अंक आहेत म्हणून याचं हे. मग 0 आपण 2 नंबरला घेऊ. मग 109 हा अंक तयार होईल. लहानात लहान संख्या 109 म्हणजे 109. पर्याय क्रमांक 49वा प्रश्न आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये दशक स्थानी 7 हा अंक असलेल्या किती विषम संख्या आहेत? पहा, 1 ते 100 मध्ये 7 हा अंक असलेल्या किती विषम संख्या आहेत? तर 71 73 75 77 आणि 79 अशा एकूण 5 विषम संख्या आहेत. 50वा प्रश्न. खालीलपैकी कोणती आकृती रेषेची नाही? दोन्ही बाजूला अमर्याद जाणाऱ्या रेषा ही रेषाखंड हा रेषा असते. इथं 1 नंबर 3 नंबर 4 नंबर ह्या रेषाखंड अमर्याद जातात दोन्ही बाजूला म्हणून त्या रेषा आहेत. परंतु 2 नंबरची एकाच बाजूला अमर्याद जाते, दुसरीकडे खंड पडलेला आहे म्हणजे ती रेषा नाही. पर्याय क्रमांक 2. 51 आहे. शामरावांनी स्वतःसाठी 300 रुपयाची पॅन्ट, 250 रुपयाचा शर्ट आणि मुलासाठी 75 रुपयाचा टी शर्ट खरेदी केला तर एकूण किती खरेदी त्यांनी केली? तर याच्यामध्ये पहा, 325 रुपयाची पॅन्ट, 250 रुपये शर्ट म्हणजे 175 रुपयाचा शर्ट आणि 75 रुपयाचा मुलाचा टी शर्ट अशा प्रकारे खरेदी केली. 5 5 10 15 हाताला 1 7 7 14 15 16 आणि 1 17 हाताला 1
4 आणि 5 575 म्हणजे पावणे 600 रुपये त्याने खरेदी केली. 52वा प्रश्न आहे 112 या संख्येतून 15ची किती पट वजा करावी म्हणजे बाकी 37 राहील. इथं पहा आपल्याला 115 मधून 112 मधून आपल्याला 37 वजा केले. 12 मधून 7 गेले. 8 9 10 11 आणि 12 5. इथं इकडे घेतला 0, इकडून एक घेतला. 10 ले 10. 10 मधून 3 गेले. 7 75 राहतील. 75 15 त्रिक 45 15 चौक 60 15 पाचे 75. 15चे 5 पट हे 75 आहे. 5 पट 15ची म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. शेजारील आकृतीचा किती भाग रंगवला आहे? शेजारील आकृतीचा 4 भाग आहेत. त्याच्यापैकी पावभाग 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 असे 4 पाव झाल्यावर एक पूर्ण होतो. 3 पाव रंगवलेत, 1 पाव राहिलाय म्हणजे पावभाग रंगवायचा राहिलाय. 54वा प्रश्न आहे खाली एका मोबाईलच्या दुकानातील विविध कंपन्यांच्या मोबाईलची संख्या चित्ररूप माहितीद्वारे खाली दिली आहे. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर पर्यायातून शोधा. हा प्रश्न नोकिया कंपनीच्या मोबाईलची संख्या चायना कंपनीच्या मोबाईलच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? हा नोकिया मोबाईलची संख्या आहे 4 आणि चायना आहे 8. मग 4 ने कमी आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 55. रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा. 32 उत्तर आलं पाहिजे. 8 चौक 32 आणि 16 दुणे 32 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 56वा प्रश्न 104 भागिले 13 करण्यासाठी 13चा पाढा 8 पर्यंत मोजावा लागेल. 13 104. 57वा प्रश्न आहे 3 अंशछेद 8 5 अंशछेद 8 2 अंशछेद 8 1 अंशछेद 8 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले असता दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस आपल्याला अपूर्णांक चढता उतरत्या क्रमाने आपण लावतो. संख्यांचा क्रम लावतो. इतर त्याप्रमाणेच लावायचा. मग 1 नंबरला उतरता क्रम आहे. मग 1 नंबरला येईल 5 अंशछेद 8. 2 नंबरला येईल 3 अंशछेद 8. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 58वा प्रश्न आहे 5000 मिलीलिटर बरोबर किती लिटर? रिकाम्या चौकटीतले योग्य पर्याय शोधा. 5000 मिलीलिटर 1000 मिलीलिटरचा 1 लिटर होतो. 5000 मिलीलिटरचे 5 लिटर होतील. पर्याय क्रमांक 2. 59वा प्रश्न आहे खालील संख्येमध्ये 3 ने निषेध भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? यामध्ये पहा 702 भागिले 3. 3 एके 3. 3 दुणे 6. 1 राहिला झाले 10. 3 त्रिक 9. 1 राहिला. 3 चौक 12 म्हणजे या संख्येला निषेध भाग गेला 242 भागिले 3. 3 एके 3. 3 8 24. 2 राहतात म्हणजे याला भाग जाणार नाही. पुढचा आहे 333. याला भाग जाईल. 3 एके 3. 3 एके 3. 3 एके 3 याला भाग गेला. पुढे आहे 451 भागिले 3. 3 एके 3. 3 एके 3. 3 पाचे 15. 1 राहतोय म्हणजे याला भाग जाणार. 3 एके 3. 1 राहिला. 3 पाचे 15. 1 राहतोय खाली म्हणजे याला भाग पूर्ण जाणार नाही. पुढचा आहे 384 भागिले 3. 3 एके 3. 3 एके 3. 3 दुणे 6. 1 राहिला. 3 चौक 12 होतात. याला पण भाग जाणार नाही. पुढचा आहे 105 भागिले 3. 3 एके 3. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. 1 राहिला. 3 पाचे 15 पूर्ण भाग गेला. पुढे आहे 353 भागिले 3. 3 एके 3. 3 एके 3. 2 राहिले. 23 ला भाग जात नाही. याला भाग जात नाही. मग 1 2 702 333 आणि 384 3 आणि 105 4 संख्यांना भाग गेला. 702 333 अजून 384 आणि 104 अशा 4 संख्येला 3 ने निषेध भाग जातो. म्हणजे निषेध भाग जाणे म्हणजे बाकी 0 येणे. पुढे आहे 60वा प्रश्न 2 अंशछेद 11 व 5 अंशछेद 11 या अपूर्णांकाची बेरीज करण्याची
बरोबर पद्धत कोणती? पहा, अंश जर समान असेल तर एकच छेद समान असेल तर एकच छेद घेऊन वरची बेरीज करायची, म्हणजे 2 अधिक 5 छेद 11. 2 अधिक 5 छेद 11 हे बरोबर आहे. म्हणजे ते आहे पर्याय फक्त ड योग्य. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 61वा प्रश्न आहे, 3 किलोमीटर बरोबर किती मीटर? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, तर 3 किलोमीटर बरोबर 3000 मीटर. 794 ही संख्या अक्षरात कशी लिहितात? 794 पर्याय क्रमांक 2. 63वा प्रश्न, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर पहिल्या क्रमांकावर कोणती येईल? उतरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आपल्याला शोधावी लागेल. तर 2 शतक, 1 शतक, 5 शतक, 6 शतक, 1 शतक. 6 शतकीचे आहेत 637, 1 नंबरला येईल. सगळ्यात मोठी संख्या ही ती 1 नंबरला येईल. पर्याय क्रमांक 3. 64वा प्रश्न आहे, 250 ही संख्या अंकात कशी लिहिणार? 250 म्हणजे पाव कमी 200 म्हणजे 175. 115 मिनिटं बरोबर किती? 115 60 मिनिटांचा 1 तास, मग आणि 2 तास 120 मिनिटांचे 2 तास, मग 150 आहेत. 120 मिनिटांचा 2 तास होतात, पण 2 तासाला 5 मिनिटं कमी आहेत, म्हणजे 1 तास आणि 55 मिनिटे बरोबर आहे. पुढे आहे 66वा प्रश्न, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. पर्याय क्रमांक 1. 67वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीतील चौकोनाचा प्रकार कोणता? चौरस. कोणता आहे? चौरस, आयत, पतंग का समभुज चौकोन? तो आहे क. आपलं फक्त क बरोबर. चौरस नाही, हा पतंगासारखा आकार आहे. क बरोबर, फक्त क बरोबर. पुढे आहे 68वा प्रश्न, खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त आहे? बंदिस्त म्हणजे पूर्ण पॅक. ही ओपन आहे, ही उघडी आहे, ही पण उघडी आहे. पर्याय क्रमांक 3 ही बंदिस्त आहे. पुढे आहे 69वा प्रश्न, आयताची परिमिती किती येईल? आयताची परिमिती बरोबर ही लांबी आहे आणि ही रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. 6 याची आणि याची आणि याची आणि 2 गुणिले म्हणजे 6 अधिक 10 16. 16 गुणिले 2 म्हणजे 32 सेंटीमीटर. पुढे आहे परिमिती म्हणजे बाजूची पूर्ण आहे. ही लांबी, ही लांबी, ही लांबी झाली 12 आणि ही झाली 20. 20 आणि 12 झाले 32. ही पूर्ण बाजूची लांबी म्हणजे परिमिती. सोबतच्या त्रिकोण कोणत्या रेखे संदर्भात असममित आहेत? कोणत्या रेघेने असममित होतात? याने सममित होतात अच्या, परंतु क याने असममित आहे. पुढं वेगळाच भाग आहे, खाली वेगळा आहे, 2 समान भाग होत नाही. मग काय? कने असममित होतात. 71वा प्रश्न आहे, गणिताच्या पाठ्यपुस्तकात पृष्ठभाग कसा असतो? सपाट असतो, वक्र नसतो, तिरका नसतो, उभा पण नसतो. घनाकृती ठोकळ्याच्या शिरोबिंदूची संख्या किती? घनाकृती ठोकळा म्हणजे हा असा ठोकळा ज्याचे हे असा, त्या ठोकळ्याचे पृष्ठभाग शिरोबिंदूची संख्या किती? ती येईल 8. पुढे पहा, सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण किती? सोबतच्या आकृतीत तयार होणारे कोण आहेत? 1 2 3 4, नंतर 5 6 7 8 आणि हा एक पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि पूर्ण एक 10. अशा प्रकारे 10
त्रिकोण तयार होतील. पुढे आहे 1 2 3 4, नंतर 5 6 आणि 7, नंतर इकडून 8 9 आणि हा एक 10. अशा प्रकारे 10 त्रिकोण तयार होतील. 74वा प्रश्न, दिलेल्या संख्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी येणारे योग्य पर्याय निवडा. पहा, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 6 19 आणि 2 वाढतील म्हणजे 19 आणि 8, 19 नंतर 20 21 22 23 24 25 26 27, 19 आणि 8 झाले 27, पर्याय क्रमांक 2. 75वा प्रश्न आहे, 524 वजा 425 बरोबर किती? पहा, 524 वजा 425 ही वजाबाकी करायची आहे. 4 मधून 5 जात नाही, 4 वरती घेतले, इकडून एक हातचा घेतला, इथं राहिला 1, एकामधून 2 जात नाही, इकडून हातचा घेतला, इकडे झाले 11, इथं राहिले 4, मग 14 मधून 5 गेले, 14 मधून 5 गेले, राहिले 9, 11 मधून 2 गेले 9, 4 मधून 4 गेले 0, राहिले 99, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. धन्यवाद.